स्टार्ट. तर आपण आज आमच्या गावाचे म्हणजे शेनवडी गावचे माजी सरपंच यांच्याशी आपण थोडासा इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि माझे पप्पा पण साईडलाच बसलेले आहेत. ते दोघं लहानपणापासून बेस्ट फ्रेंड आहेत. आणि त्यांचे खूप काही काही किस्से छोटेपणीचे जे की आज आपण त्यांना विचारणार आहोत आणि सगळं रिव्हील होणार आहे आज. आणि त्यांनी म्हणजे छोट्यापणीपासून ते सोबत आहेत, स्कूलिंग असो किंवा कॉलेज असो, तर ते सोबतच होते. स्वतः त्यांना विचारूया आपण एवढा लांबचा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांची जर्नी काय होती आणि त्याच्यामध्ये त्यांना सपोर्टला कोण होतं. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण त्यांच्याकडनं आज घेऊया. आणि सगळ्यांचं एक ड्रीम असतं की आपल्या लहानपणीचा दोस्त मोठ्यापणापर्यंत सोबत पाहिजे. पण ते तर आता इथं कम्प्लीट झालेलंच आहे. ते लहानपणापासून सोबत होते आणि आता पण आहेतच. आणि ते लहानपणीचा एक किस्सा आहे जे की आम्ही हर वेळेस ऐकतो. नाव सांगा आणि तुम्ही म्हणजे पहिले कुठं होतात, कुठले रहिवासी होता, ते सगळं तुमची इन्फॉर्मेशन द्या. आता माझं नाव धनाजी काका कदम, शेनवडीच गाव, तालुका मान, जिल्हा सातारा. पहिली ते 7वी हा माझा मित्र, म्हणजे बेस्ट फ्रेंडच लहानपणापासून. पहिली ते 7वी पर्यंत आम्ही खूप अशा गप्पा गोष्टी करायचो, खेळायचो, बागडायचो, खूप बघायचो. 7वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. 7वी नंतर हा दुकानला गेला, सोन्या चांदीचं दुकान. आपल्या ह्या मान भागामध्ये, मानदेशी भागामध्ये सोना चांदीला लहान त्यावेळेला जातात. मला पण म्हणत होते जाव्या जाव्या, पण आमच्या मामाने मला 7वी पर्यंत पासून तिकडं बाहेर गावी मुंबईला शाळेला नेलं आणि मामाने माझं शिक्षण पूर्ण केलं. तर मामा म्हणायचे मला की 7वी पास हो म्हणून, पण मला असं गॅरंटी नव्हती की 7वी पास होईल का नाही. तो पास झाला होता 7वी? झाला होता का? नाही, मला आठवत नाही झाला होता का नाही. झाला होता ना 7वीतला एक. तर मी म्हणजे पहिली ते 7वी असं एवढं पास असं म्हणता येत नाही आम्हाला. पुढच्या वर्गात टाकलायचे. हा, म्हणजे वर पास, म्हणजे 2-4 विषय राहिलं तरी आपलं पुढच्या वर्गात. पट कमी पडला का आम्ही पुढं. हा, आणि अभ्यासात मन लागत होतं का? नाही ना, अभ्यासात कायच माहित नाही तर का नाही. मन लागत नव्हतं, काय नव्हतं तसं काय नाही. आमचं खेळायला जास्त मन लागायचं. अभ्यास हा मग अभ्यासात मन जरी लागत नसलं तरी मग तरी पण तुम्ही कुठपर्यंत तुमचं एज्युकेशन केलंय कम्प्लीट? आता एक 7वीचा किस्सा त्याच्या अगोदर सांगतो. मला मामा म्हणायचे मुंबईला शाळेला जायचं आहे. मला असं वाटायचं की खूप अभ्यास करावा, पण तो अभ्यास काय माझ्याकडून झाला नाही. मामा म्हणायचे चांगली मार्क 7वीत पाड, तुला मुंबईला ऍडमिशन देतो. मग इथं गावाकडे कसं कॉप्या करायचा जास्त प्रकार असायचा आणि मी तर कॉप्या करून पहिल्यापासून पास झालोय 7वी पर्यंत गावाकडं. मग मी 7वीला मला असं वाटलं की जास्त मार्क मिळायचे, त्या अंदानं मी जास्त कॉप्या केल्या. आणि ह्याचा परिणाम असा झाला की वर्गात 2रा नंबर आला. मला येत तर काय नाही आणि 2रा नंबर, ह्याला माहितच आहे. आणि तुम्ही दोघे एका मागे एकच येत होतात वाटतं. हा, एका मागे येत यायचो, पण मी कॉप्या जास्त करायचो. 7वीला मला वाटतं तू होता का नाही मला आठवत नाही, मसवडला बोर्डाला. कारण की त्यांनी आम्हाला सांगितलेलं की जे ते लिहित होते ते तुम्ही लिहित हा, होते. लिहायचो. हा, बरोबर. दोघांना पर्सेंटेज पॉइंट मध्ये पण सेम. हा, पर्सेंटेज म्हणजे कधी आम्हाला 10%, 15% अशी. मग फक्त 4 महिने, 8 महिने वार्षिक अशा पद्धतीचे असायचे ना. मग वार्षिकला पास झालं का पास, वार्षिकला मग आम्ही कॉप्या करायचो. बाकीच्या 2 परीक्षेला कॉप्या नाही करायचो. आणि त्यावेळेला असं एक गाईड भेटायचं, गाईड असतं ते. मग ते असं अशा पद्धतीने 7वीला जास्त कॉप्या केल्यामुळं मार्क जास्त पडले, 2 नंबर आला. कारण पहिल्या काळात 7वीला कसं केंद्रावर परीक्षा असायची, म्हणजे हे गाव सोडून दुसऱ्या गावात, मसवड गावामध्ये आमची परीक्षा असायची. आणि जे हुशार विद्यार्थी होते ते मागे राहिले आणि मी कॉपी करून 2रा नंबर माझा आला. आणि मुंबईला 8वीला गेलो. हा, जिथं पण मग 6वीत मला वाटते दुकानदारीला गेला असेल असं मला. नाही तसं नव्हतं, 7वीला. मी एक लहानपणीचा त्यांचा किस्सा खूपदा ऐकलेला आहे, सायकलवरनं पडलेला. तर ते त्यांच्याच तोंडाने ऐकूया आपण. तर काय झालं किस्सा? आम्ही लहानपणापासून पहिलीपासून मित्र. पण जुन्या काळात कसं 1 रुपयाला 1 तास अशा सायकल मिळायच्या, म्हणजे भाड्याने. मग तो आम्ही आमचा छंद असं भाड्यानं सायकल घ्यायचं, फिरायचं. मग ह्याला इथून देवळापासून मागं डबल सीट गेली, आम्ही घ्यायचा. हा, माझे पाय पोचत नव्हते आणि हाफ पॅन्डल चालवत होतो. हा, आणि हा बसला मागं, मला काय सायकल आवडली नाही.
डगमगली आणि पडला, सोडून दिले आणि मी तिथनं पळून गेल्यासारखं झालं. घाबरलो ना सगळेजण. हा, मग नंतर पाय वगैरे ह्याचा फ्रॅक्चर झाला, पण नंतर लागलं, लहान वय असल्यामुळं व्यवस्थित लागलं आणि आता चांगलं झालं म्हणजे. तर तुमचा काय अनुभव होता तेव्हाचा? कशाचा? पडल्यानंतर काय परिस्थिती काय? पडल्यानंतर काय बेशुद्ध झालो मी. गावातल्या माणसाने उचलून मला परत मारुती मंदिरात नेलं. तर काय हॉस्पिटलला नेलं? नाही, हॉस्पिटल नव्हतं त्यावेळेस. त्यावेळी जुने लोक पाय बांधणारे होते. पाय बांधणार म्हणजे असं लहान मुलाचं बांधते तसं नाही, आपलं फ्रॅक्चर झाल्यानंतर बांधणार एकच माणूस होता, जनावराला तीच, माणसाला पण हे 7वीला एकाच ह्याच्यात होतो, बरोबर आहे. 7वीपर्यंत एकत्रच होतो आणि 8वीला हा, तिकडे गेला. हा, मी 8वीला इकडे, 8वीला कुठं होता? मी इथंच कंटिन्यू केलं. अच्छा, इथंच होता का? हा, 8वीला इथं होता. मी गेलो मुंबईला. मग तेव्हा काय कॉन्टॅक्ट? तेव्हा काय फोन नंबर नव्हतं, काय नव्हतं. कधीतरी 5-10 वर्षातून गाठी बिटी पडायच्या. मग आता नंतर कसं थोडंसं फॅसिलिटी वगैरे वाढत आल्या आणि त्यानंतर मग हळूहळू, आपल्या घराच्या पलीकडेच घर होते. हा, आम्ही मळ्यात राहायचो होतो ना. वडाळ्यामध्ये ते पलीकडे. मग ते मुंबईला गेलो, 8वी 9वी 10वी शिक्षण झालं. त्यानंतर डिप्लोमाला टाकलं, डिप्लोमा सातारा झाला. त्यानंतर BE झाली वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला. BE झाल्यानंतर 2 वर्ष मुंबईत जॉब केला, 5 वर्ष दुबईला काम केलं मी. म्हणजे दुबईला गेलो, सुदानला, कुवेतला, असं 3-4 देशामध्ये काम करून आलो. नंतर गावाकडे आता पवन चक्कीमध्ये मॅनेजर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर. तिथं काम वगैरे करतो आणि इथं करत करत मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे M.Tech स्ट्रक्चर पण माझं घेतलं, म्हणजे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमध्ये. ते पण कंप्लीट केलं सिंहगड कॉलेजमधून. आता ते झाल्यामुळे मला अजून चांगला फायदा झाला आहे. आता गुगलवर जर सर्च केलं धनाजी कदम रिसर्च पेपर, तर माझे रिसर्च पेपर येतात इंजिनिअरिंगबद्दल, जे फाउंडेशन्स वगैरे त्यावर मी स्टडी केला आहे, ते पण तुम्हाला भेटतील. आणि अशा पद्धतीनं शिक्षण चांगलं झालं आहे, पैसे पण कामापुरतं आलेत आणि व्यवस्थित अगदी. आणि पांडुरंगाची सेवा म्हणजे वारकऱ्यांची सेवा वगैरे करायला तो पण एक आवड आहे. आणि फिल्म लाईनमध्ये पण आवड आहे, सगळ्याच क्षेत्रात आवड आहे. आणि ती आवड पूर्ण करण्यासाठी मला दुसऱ्याचे पैसे मला घेऊ वाटत नाहीत किंवा दुसऱ्याला असं बरबाद करू वाटत नाही. आपल्या स्वतःचं कमवून त्यात आपण बरबाद व्हावं, येस मिळवावर न मिळो, ही माझा एम जीवनात. आणि एकंदर लहानपणीचा किस्सा जे तुम्हा दोघांनाच माहिती आहे, घरच्यांना पण नाही माहिती, कुणालाच नाही माहिती अजून सांगितलं. लहानपणीचा किस्सा, लहानपणीचा आता भरपूर किस्सा आहेत, आठवाय गेल्यावर. लहानपणीचा किस्सा म्हणजे कसं, आम्ही शिकड शाळेत आलो ना, मला वाटतं युवराज वगैरे आम्ही होतो. सरांनी म्हणजे आम्ही घरच्यांनी शाळेत पाठवलं का सरांना न सांगता आम्ही पोहायला जायचो, चिंचा खायला जायचो. लेक्चर इकडे चालू असायचं. त्यानंतर एकामेकाला असं चिमूट काढायचो. पुढं असं असलं सर शिकवत असलं का असं इथं चिमूट काढायचं वगैरे. मग सर लय मारायचं आम्हाला. सर मला वाटतं असं असं पकडायचं, असं इथे पकडायचं आणि लय दुखायचं त्यावेळेस. अशा पद्धतीने. आणि आता तुम्हाला चांगलं वाटत असेल की त्यावेळेस आपण एन्जॉय पण केलं आणि ज्या टायमिंगला स्टडी करायची होती त्या टायमिंगला स्टडी पण केलं, का आता वाटतंय की लहानपणी आपण मन लावून अभ्यासच करायला पाहिजे होता? नाही नाही, तसं काय नाही. लहानपणी